बैठकांचं नियोजन एकतर 3 महिन्यापूर्वी आपल्याला ह्या खात्याचा कार्यभार मिळाला. अतिशय महत्त्वाचं खातं म्हणून, कारण मनुष्याच्या जीवनाशी निगडीत असलेला विभाग हा आहे आणि म्हणूनसाठी आपण एक राज्यभराचा दौरा करावा. आणि मग पहिल्यांदाच काल अमरावती दौरा केला, आज नागपूर, का ज्या विभागात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री इथं आहेत तिथूनच सुरुवात करावी म्हणून या विभागात विदर्भात पहिली सुरुवात केली. आणि त्या माध्यमातून जे काही इथं पदं जे आहेत, महाराष्ट्रभर सगळी या खात्यात पदं 60% भरलेली आहेत, 40% पदं रिक्त आहेत आणि त्याच्यातून काम जे पाहिजे ते एवढं होत नाही. पण आहे त्या लोकांनी जे काम उभं केलं आहे त्याचं एक आपल्याला आढावा घेता आला आणि भविष्यात त्या दृष्टीनं पुढचे प्रयत्न मनुष्यबळाचे करण्याचा विचार त्या ठिकाणी करतो आहे. तसंच या ठिकाणी राज्यात अनेक ठिकाणी लॅबची गरज आहे, पण आपल्याकडं लॅब 3च कार्यरत आहेत, 2 पूर्णत्वाला आलेले आहेत, त्याच्यातली एक नागपूर आहे. तर आज ही नागपूरची लॅब, तिला काही इन्स्ट्रुमेंटची गरज आहे, काही 20 कोटी रुपयापर्यंतचा खर्च करणं का जी पूर्णत्वाला येईल. तर त्या दृष्टीनं ह्या बजेटला रीतसर मागणी त्याची केलेली आहे. ह्या आता परवा सुरू होणाऱ्या बजेटमध्ये त्याला मंजुरी मिळेल. परंतु जे आता एकूण अंदाज जो लावला तो अमरावती आणि नागपूरचा विचार करता बाकीच्या ठिकाणी हीच परिस्थिती गृहीत धरून आम्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत आता ह्याच अधिवेशनमध्ये बैठक लावून ह्या खात्याची ज्या पद्धतीनं महत्त्व आहे, परंतु त्याच्याकडचं दुर्लक्ष मी म्हणणार नाही, परंतु आजपर्यंत त्याच्यावर ज्या पद्धतीनं लक्ष द्यायला पाहिजे होतं ते दिलं गेलं असंही म्हणणार नाही, परंतु जास्तीचं लक्ष देण्याची गरज आहे. सर, शिवाजी महाराजांवर अपशब्द बोलणाऱ्या कोल्हटकर यांना अजूनही कारवाई झाली नाही, 72 तासापासून फरार आहेत, काय सांगतो? सरकार कुठेतरी आपला कमी पडत आहे काय? नाही, सरकार कमी पडतं असं नाही. दिवसेंदिवस ह्या अशा घटना खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्यात आणि सगळ्याच ठिकाणी मनुष्यबळाची का जे सुप्रीम कोर्टात मनुष्यबळ भरण्याच्या संदर्भातले जे सुप्रीम कोर्टात केसेस चालू आहेत, मग ओबीसींच्या रिझर्वेशनचा प्रश्न, त्यांच्या रिझर्वेशनात त्यांना मिळणारं जे काही लाभ आहे तो मिळण्याच्या दृष्टीनं आता 25ला सुनावणी होती. 25च्याही सुनावणीत काही त्याचा निर्णय झालेला नाही. म्हणून ज्या वेळेला सुप्रीम कोर्टातून त्या पद्धतीचा निर्णय होईल त्याच्यानंतर भरती प्रक्रिया ह्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये केली जाईल आणि पाहिजे त्या वेळेत पाहिजे त्या अपेक्षेप्रमाणे त्या ठिकाणी कार्यवाही केली जाईल. परंतु महाराष्ट्रातलं तसं अनेक वेळा सांगितलं जातं का महाराष्ट्राचं पोलीस दल किंवा संरक्षण खातं हे 1 नंबरचं डिपार्टमेंट इथं काम करतं आहे. त्याच्यामुळं त्याच्यातून निश्चित त्याच्यावर त्याला कार्यवाही केली जाईल. सर हे सांगा, या ठिकाणी आपण आता उपस्थित आहात, हे बिल्डिंग तयार झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या इमारती आहे FDAच्या, एक आरोप असा होतो तो की या ठिकाणी ज्या ठिकाणी आत्ता FDAचं ऑफिस आहे, सुपारी भरलेली आहे, गांजासुद्धा काही ठिकाणी गांजा पोलिसांच्या ह्याच्यामध्ये असतो, मग गांजा सदृश्य काही वस्तू भरलेल्या आहेत, त्या ऑफिसमध्ये जाऊ शकत नाही. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक ऑफिसेस आहेत की जेव्हा FDAच्या ऑफिसमध्ये खूप जप्त केलेलं सामान भरलेलं आहे. त्यामुळे अशा नव्या इमारती जे तयार झालेल्या आहे, आणखी काही काही उपाययोजना केली जाणार आहे. तसं जप्त केलेला माल FDAच्या इमारतीत ठेवावा असं काही नाही आहे. जप्त केलेला तो ऑलरेडी कायद्यानुसार पोलिसांच्याच ताब्यात दिला गेला पाहिजे आणि त्या पद्धतीनं देण्याचं कार्यवाही आहे. काही एखाद्या 2 ठिकाणी तसं काही झालं असेल तर त्याची दक्षता घेतली जाईल. नागपूरमध्येच भरलेलं आहे सामान, त्यामुळे आता ते नवीन इमारत झाल्यामुळे पण तो माल जो आहे त्याचं काय केलं जाईल आता? त्याचा आता ते त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत, त्याच्यानंतर रीतसर, कारण सगळंच दंड करणे किंवा काही हे आपल्या हातात नाही. कारवाई तो होती है लेकिन अमल नहीं होता है उसके बाद में. त्याला कारणच ती आहेत का त्याचा नियमाप्रमाणे आपण फक्त त्याच्यावर कार्यवाही करणं, त्याच्यानंतर त्यांना FIR करण्याचं काम हे पोलीस विभागाचं आहे आणि त्या पद्धतीने होते. पण आपल्यालाही माहीत आहे FRI झाल्यानंतर त्याच्या चौकशा, त्याच्या शॅम्पलिंग वगैरे ह्या गोष्टी डिले होते. या विभागातले आपले जे 40% रिक्त पदे आहेत ते कधीपर्यंत भरणार आणि हे इमारत कधी लोकार्पण होणार किंवा कामात येणार? साधारण ह्या इमारतीचं लोकार्पण हे एप्रिलमध्ये निश्चित करण्याचा माझा मानस आहे. आणि रिक्त पदांच्या संदर्भात आता आपण MPSCच्या 190 पदांची भरती केलेली आहे. त्याचा निकालही झालेला आहे. त्याच्या पोस्टिंग एक 8-15 दिवसात करतो आहे. 33-36 लोकांचं प्रमोशन आपण केलं आहे
आणि पुढच्या भरतीसाठीची परवानगी आपण MPSCकडं मागतोय. खाद्यतेल आणि भेसळ याच्या संदर्भातही आपल्याला लॅब जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला निर्णय हा पटकन पाहिजे त्या प्रमाणात त्यावेळेत होणार नाही. आणि म्हणून माझा मानस किंवा सरकारचा मानस असा आहे का बाबा आपण एक 28 लॅब मोबाईल आता ह्या महिनाभरात आपण त्या घेतो. त्याच्यानंतर त्या विभागवाईज 4-5 जशा विभाग असेल त्या विभागाची व्याप्ती असेल तशा पद्धतीनं कमी जास्त प्रमाणात त्या लॅब देऊन काही पदार्थ हे जागच्या जागेवर त्याच दिवशी त्याला शॅम्पलिंग डिटेक्ट होईल आणि त्याच्यावर रितसर कडकातली कडक कार्यवाही केली जाईल. एकूण तशी ज्या वेळी ह्या खात्याची निर्मिती झालेली आहे तेव्हापासून 1271 पदांना तिथं पदं मंजूर आहे. पण ती 1271सुद्धा या लोकसंख्येच्या वाढत्या ह्याच्यात आणि भेसळीचं प्रमाण किंवा इतरही जे काही बोगस प्रकार आहेत ते शोधण्यासाठी आपल्याला मनुष्यबळ हे सुद्धा 1271 जे 72 सालापासून 72 साली एवढी गरज होती. आज आपण 2025ला आलो आहे तर ती गरज वाढणार आहे. पण आधी आपण 1271 तर भरायचा प्रयत्न करू, नंतर त्याला पुन्हा बिंदू नामावली आपण डेव्हलप करू.